Hello everyone, welcome back to Chimu's Chemistry, an online platform that will make your chemistry your chemistry. So this is part 2 of chemical kinetics. आपण लास्ट इथे येऊन थांबलेलो इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन्स. डेरिव्हेशन्स तुम्ही बोर्ड एक्झाम साठी केलेच असतील. तर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन साठी आपण इंटिग्रेटेड रेट लॉ कसं लिहितो, या आधीच्या पार्ट मध्ये तुम्ही फक्त रेट लॉ बघितला, विच टेल्स दॅट रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट्स रेज टू सम पॉवर. त्या पॉवरलाच काय म्हटलेलं आपण, ऑर्डर. ऑर्डर इज एक्सपेरिमेंटल डिटरमाइन. ऑर्डर कॅन बी 0, फ्रॅक्शन, इंटीजर, राईट. अँड हायर ऑर्डर रिएक्शन्स 3, 4, 5 आर व्हेरी व्हेरी रेअर. त्यामध्ये एक रिएक्शन पण दिलेली ऍसिटा अल्डिहाइडचं डिकम्पोजिशन, त्याची ऑर्डर होती 3/2, नथिंग बट 1.5. विचारू शकतात एमसीक्यू मध्ये ऍज इट इज. ओके, सो फर्स्ट ऑर्डर रिएक्शन साठी आता आपण इंटिग्रेटेड रेट लॉ बघतो. तो आहे K इज इक्वल्स टू 2.303/T log to the base 10 initial concentration upon remaining concentration. हे इम्पॉर्टंट आहे. A0/80 म्हणणाऱ्या स्टुडंटना माहितीच नाही A0 काय आहे किंवा AT काय आहे. A0 काय असतं, इनिशियल अमाऊंट म्हणा, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन किंवा इनिशियल अमाऊंट ऑफ रिएक्टंट. आणि AT काय असतं, रिमेनिंग अमाऊंट, उरलेलं कॉन्सन्ट्रेशन, उरलेली अमाऊंट, रिमेनिंग अमाऊंट ऑफ रिएक्टंट A. त्यामुळे मी याच फॉर्म्युलेला असंही लिहू शकते, K इज इक्वल्स टू 2.303/T log to the base 10 A0 अपॉन A0 मायनस x. यामधला पण A0 काय असणार आहे, यामधला पण A0 आहे इनिशियल अमाऊंट, इनिशियल अमाऊंट. मग खाली मी A0 मायनस x काय आहे विचारलं, A0 मायनस एक्स, तर डेफिनेटली रिमेनिंग अमाऊंट असणार आहे. ही काय असेल, रिमेनिंग अमाऊंट. इन पर्टिक्युलरली एक्स काय आहे, इन पर्टिक्युलरली एक्स काय आहे. इनिशियली समजा 100 होतं, रिमेनिंग 100 मधून काहीतरी मायनस होईल ना. का मायनस होत असतं रे, समजा एक रिएक्शन आहे A गोज टू P. मी जर टाइम इक्वल्स टू 0 म्हणजे इनिशियली हे 100 घेतलं तर अजून रिएक्शन चालूच झालेली नाही, कारण टाइम इक्वल्स टू 0 आहे. तर प्रोडक्ट इथे बिलकुलच नसणार आहे. प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन टाइम इक्वल्स टू 0 ला 0 असेल. पण आफ्टर सम टाइम या 100 मधून काहीतरी रिॲक्ट व्हायला लागेल, काहीतरी मायनस व्हायला लागेल. 2 मोल रिॲक्ट होईल, 4 मोल रिॲक्ट होईल, 10 मोल रिॲक्ट होईल. तो एक्स इकडे कमी होतो आणि तितक्याच अमाऊंट मध्ये प्रोडक्ट बनत असतो. सो व्हॉट इज एक्स, तर कॅन आय से एक्स इज रिॲक्टेड अमाऊंट. किती रिॲक्ट झाला, एक्स इज रिॲक्टेड अमाऊंट. सो क्वेश्चन मध्ये जर फक्त इनिशियल आणि रिमेनिंग अमाऊंट दिसत असेल तर तुम्ही हा फॉर्म्युला यूज करा. पण इनिशियल आणि रिॲक्टेड अमाऊंट दिसत असेल, इनिशियल आणि रिॲक्टेड अमाऊंट दिसत असेल, A0 मायनस एक्स, ह्या पूर्णला विचारलं तर हे रिमेनिंग आहे. पण रिमेनिंग न देता फक्त एक्स दिला, रिॲक्टेड अमाऊंट, तर आपल्याला रिमेनिंग काढता येते A0 मायनस एक्स. हे 2 फॉर्म्युले तुम्ही तिथे यूज करू शकता. देन इथपर्यंतचा पार्ट. त्याच्यानंतरचा फॉर्म्युला, चलो. हाफ लाईफ फॉर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. फॉर्म्युला काय आहे, इट इज रिप्रेझेंटेड बाय T1/2. हाफ लाईफ कशी लिहितो आपण, half life for first order reaction is equals to 0.693/K. आणि आपण असेही स्टेटमेंट लिहितो, हाफ लाईफ ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. नोट हाफ लाईफ ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन म्हणजेच N इज इक्वल्स टू 1 इज independent of initial concentration. Independent of initial concentration. याच्यावरती बेस्ड एक क्वेश्चन सांगते तुम्हाला. बहुत मोठी अशी थिअरी लिहिली जाते आणि थिअरी मध्ये म्हणतात कोणतरी रिएक्टंट A आहे दॅट गोज टू P. समजा हीच रिएक्शन आहे,
इनिशियली एचा अमाऊंट आहे 100 टू 50 जाण्यासाठी लागणारा जो टाइम आहे तो आहे 5 मिनिट्स. तर 50 पासून 25 जाण्यासाठी किती टाइम लागतो, किंवा अजून पुढे 25 पासून 12.5 जाण्यासाठी किती टाइम लागतो. व्हॉट इज हाफ लाईफ? इट इज द टाइम रिक्वायर्ड फॉर इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट टू फॉल टू हाफ ऑफ इट्स व्हॅल्यू. इनिशियली तुम्ही रिएक्टंट किती घेतलेला आहे? 100. त्याचं हाफ होण्यासाठी किती टाइम लागतं? दॅट इज 5 मिनिट्स. दिस इज नथिंग बट हाफ लाईफ. सो इथे आपल्याला जे दिलेलं आहे ते हाफ लाईफ दिलेली आहे. इथपर्यंतचा पार्ट क्लिअर झाला. आता ते मला विचारतायत 50 टू 25 जाण्यासाठी काय टाइम लागेल. डेफिनेशन नुसार 100 म्हणजे इनिशियल अमाऊंटचं 50%, इनिशियल अमाऊंटचं 50% यूज होण्यासाठी लागणारा टाइम आहे. 50 तर इनिशियल अमाऊंट नाहीये, ती कुठली तरी इन बिटवीनची अमाऊंट आहे. येस ऑर नो? तर 50 टू 25 साठी लागणाऱ्या टाइमला खरं तर आपल्याला टी लिहावं लागतं. टी हाफ तर पहिला पॅच असतो फक्त. इनिशियल अमाऊंट टू हाफ ऑफ इट्स व्हॅल्यू, याला टी हाफ म्हणतात. बट सरप्राइजिंगली when order of reaction is equals to 1, half life is independent of initial concentration. हाफ लाईफ इनिशियल कॉन्सन्ट्रेशन वर डिपेंड राहत नाही. याचा अर्थ कोणतीही व्हॅल्यू त्याच्या हाफ कॉन्सन्ट्रेशनला जाण्यासाठी लागणारा टाइम मी हाफ लाईफ म्हणू शकते. 50 टू 25 साठी जाणारा पण किती लागेल मग? 5 मिनिट्स. 25 टू 12.5 म्हणजेच पण किती येते? हाफ आहे ना. 25 चं हाफ येते. सो परत काय असणार आहे? टाइम इक्वल्स टू 5 मिनिट्स. पण नीट ऑब्झर्व करा, मी हाफ लाईफ हे फक्त इनिशियलचं हाफ होताना टी 1/2 हाफ लाईफ लिहितीये. पुढे भले व्हॅल्यू सेम असेल, मी त्याला हाफ लाईफ लिहिलेलं नाहीये, कारण हाफ लाईफच्या डेफिनेशन नुसार इनिशियल कॉन्सन्ट्रेशनची अमाऊंट 50% नी ड्रॉप होणं म्हणजे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन हाफ ऑफ इट्स व्हॅल्यू जाण्यासाठी लागणाऱ्या टाइमला हाफ लाईफ म्हणतात. ओके, मग ही व्हॅल्यू तुम्ही कॉपी पेस्ट कधी करू शकता? ओनली वेन ऑर्डर ऑफ रिएक्शन इज इक्वल्स टू 1. दुसरी कोणती ऑर्डर असेल तर पहिले 5 मिनिट ऑलवेज 5 मिनिट राहत नाहीत. इट मे इन्क्रीज और डिक्रीज डिपेंडिंग अपॉन द ऑर्डर ऑफ रिएक्शन. सो हे जे आहे इझी काम, कॉपी पेस्ट 5 5 5 5 हे कोणाच्या केसमध्ये होणार आहे? फक्त फर्स्ट ऑर्डर रिएक्शनच्या. आणि क्वेश्चन मध्ये विचारतात मग इनिशियल अमाऊंट 100 आहे तर 12.5 इतकी अमाऊंट उरते तेव्हा काय टाइम मध्ये ही प्रोसेस झालेली आहे? सो 5, 10, 15 पूर्ण प्रोसेस साठी किती टाइम लागलेला आहे? 15 मिनिट्स. काही क्वेश्चन ओरली सॉल्व्ह करतात. या फॉर्म्युलाची आपल्याला यूज करण्याची गरज पण लागत नाही. फक्त काय बेसिक थिंग माहिती पाहिजे असते ही. आता एकदम थेरॉटिकल क्वेश्चन विचारलेला असतो की गिव्ह एक्झाम्पल ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन किंवा विच ऑफ द फॉलोइंग इज फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. स्टुडंट थिंक की बाबा ऑर्डर तर एक्सपेरिमेंटल डिटरमाइंड आहे, मग आम्हाला कसं माहित असणार कोणाची ऑर्डर 1 आहे ते? पण तुम्हाला टेक्स्टबुक मध्ये दिलेले एक्झाम्पल्स ऍज इट इज ते विचारू शकतात फॉर ऑर्डर. हायड्रोजन पेरॉक्साईडचं डिकम्पोजिशन केलं वॉटर आणि ऑक्सिजन मध्ये तेव्हा त्याची ऑर्डर काय आहे? 1. N2O5 चं डिकम्पोजिशन आहे NO2 आणि O2 तेव्हा त्याची ऑर्डर काय आहे? 1. या दोन फर्स्ट ऑर्डर रिएक्शन टेक्स्टबुक मध्ये दिलेत, सो ते ऍज इट इज तुम्हाला विचारू शकतात. मुव्हिंग टुवर्ड्स ग्राफ, तुम्हाला ग्राफ ड्रॉ करता आले पाहिजे. 3 ग्राफ आहेत. पहिला ग्राफ नंबर 1 रेट वर्सेस टाइम किंवा कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए. रेट वर्सेस कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए कोणत्या ऑर्डर साठी चाललेलं आहे? ग्राफ फॉर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. फर्स्ट ऑर्डर रिएक्शनचे 2 एक्झाम्पल कोणते? डिकम्पोजिशन ऑफ H2O2 अँड डिकम्पोजिशन ऑफ N2O5. हे पहा. ओके, चलो. सो आपल्याला रेटचं इक्वेशन माहिती आहे. रेट इज इक्वल्स टू के कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेज टू 1. कारण ही फर्स्ट ऑर्डर रिएक्शन आहे. एक रिएक्शन घ्या, ए गोज टू प्रोडक्ट. ही रिएक्शन आहे तर आपण रेट लॉ कसं लिहिणार आहे? रेट इज इक्वल्स टू के कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेज टू 1. 1 का? फर्स्ट ऑर्डर रिएक्शन चालू आहे. आता ग्राफ मध्ये वाय ऍक्सिस वरती रेट पाहिजे अँड एक्स ऍक्सिस वरती ए हवाय.
सो हा कोणता फॉर्म झाला? y इज इक्वल्स टू mx फॉर्म झाला. मॅथ्स मधला कॉन्सेप्ट आहे हा. आता y इज इक्वल्स टू mx याचा ग्राफ कसा असतो रे? स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. y इज इक्वल्स टू mx चा ग्राफ काय असतो? स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. y ऍक्सिस वर काय घ्यायचंय आपल्याला? रेट. x ऍक्सिस वर काय घ्यायचंय आपल्याला? कॉन्सन्ट्रेशन ऑफ A. सो y इज इक्वल्स टू m. व्हॉट इज m? m इज नथिंग बट स्लोप. स्लोप कसा काढता तुम्ही? y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. सो जो स्लोप आहे m तो काय असणार आहे? k. ओके. आता तुम्हाला कदाचित असा ग्राफ ड्रॉ करून देतील आणि सगळ्याच्या व्हॅल्यूज तिथे दिल्या जाणार. सगळ्याच्या म्हणजे काय रे? k ची व्हॅल्यू इथे तुम्हाला दिली जाईल आणि ते k न लिहिता काय करणार बघा, काय करणार बघा. तुम्हाला असा ग्राफ असणार, 4 ऑप्शन्स असणार आहेत वेगवेगळ्या ग्राफचे आणि फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन इथे तुम्हाला म्हणतायत स्लोप इज इक्वल्स टू काही व्हॅल्यू देतील 2.303. स्लोप किती आहे या ग्राफचा? 2.303 आणि आपल्याला म्हणतील की व्हॉट इज द व्हॅल्यू फॉर रेट कॉन्स्टंट. हा ग्राफ दिलाय आणि म्हणतात व्हॉट इज द व्हॅल्यू फॉर रेट कॉन्स्टंट. स्टुडंटना माहित पाहिजे फर्स्ट ऑर्डर साठी रेट वर्सेस कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए चा ग्राफ ड्रॉ केला तर इट इज स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन आणि त्याचा जो स्लोप आहे तोच कोण असतो आपला? के. तोच कोण असतो आपला? के. बघा बरं, समजलं? एम ची व्हॅल्यू काय? के. म्हणजे स्लोप काय? के. डन. चला, हे तर मी फॉर एक्झाम्पल घेतलेलं 2.303 ते त्या ठिकाणी काहीही लिहू शकतात. स्लोप इज नथिंग बट के. नेक्स्ट ग्राफ बी. लॉग ऑफ इनिशियल अमाउंट A0 अपॉन रिमेनिंग अमाउंट AT वर्सेस टाइम. मग तुम्हाला असं इक्वेशन आठवायचंय ज्याच्यामध्ये हे दोन्ही टर्म्स असतील. तर ते इक्वेशन असेल इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन K इज इक्वल्स टू 2.303 बाय T log to the base 10 initial amount upon remaining amount. जो तुमचा y एक्सिस चा पार्ट आहे log A0 by AT तो तर इथे क्लिअरली दिसतोय ऍज इट इज आपल्याला हवाय. सो त्याला इकडेच ठेवा. T ला ट्रान्सफर करा, तो मल्टिप्लाय होईल आणि 2.303 डिवाइड होईल. सो आपलं इक्वेशन झालं log to the base 10 A0 by AT is equals to K into T divided by 2.303. Yes or no? त्या T ला थोडंसं मी सेपरेटली बाहेर लिहीन, फक्त इथून रफ करते आणि T ला सेपरेटली बाहेर लिहिलं. त्याचं रिझन काय आहे? लॉग ऑफ A0 by AT माझी y ऍक्सिस आहे आणि टाइम माझी x ऍक्सिस आहे. सो त्याला इक्वेट करूया. अगेन y इज इक्वल्स टू mx चा फॉर्म आला, हा की नाही? म्हणजे ग्राफ काय असेल परत? y इज इक्वल्स टू mx म्हणजेच स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. फक्त y ऍक्सिस कोण आहे आता? लॉग ऑफ A0 बाय AT. x ऍक्सिस कोण आहे आता? टाइम आहे. पण स्लोप म्हणजेच m. स्लोप कोण आहे पहा आता? m ची व्हॅल्यू काय असणार आहे? k डिवायडेड बाय 2.303. असा ग्राफ देतील. लॉग A0 बाय AT वर्सेस टाइम. स्लोपची व्हॅल्यू देतील आणि के विचारतील. स्लोपच्या व्हॅल्यूला आता 2.303 ने मल्टिप्लाय करणार ना तुम्ही, मग तुम्हाला काय भेटेल? के. सो स्लोप लक्षात ठेवा, कारण ते तुम्हाला ग्राफ बेस्ड क्वेश्चन्स पण विचारू शकतात. डन. सो सेकंड झालं. आता थर्ड कडे या. थर्ड ग्राफ सी. थर्ड ग्राफ कोणता आहे? लॉग ऑफ AT वर्सेस टाइम. याच्यासाठी पण हेच इक्वेशन यूज करणार का तुम्ही? इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. व्हेरी नाईस. तिथूनच फाइंड आउट करायचंय आपल्याला. फक्त आता काय करणार आहे? मला लॉग AT सेपरेट पाहिजे. या इक्वेशनला बघा, याच्या नंतरची नेक्स्ट स्टेप मी तिथे लिहितीये. कॅन आय राईट K इज इक्वल्स टू 2.303 बाय T log to the base 10 A0 मायनस log to the base 10 AT. समजलं मी काय केलेलं आहे? लक्षात आलं? लॉग A0 बाय AT आहे ना, लॉग सेपरेट गेला तर डिव्हिजनचा लॉग सेपरेट गेल्यावर मायनस मध्ये होईल, सबस्ट्रॅक्शन होईल. अगेन कॅन आय राईट
कॅन आय राईट, यामध्ये काय करूया, हा जो लॉग 80 चा पार्ट आहे त्याला कम्प्लिटली इकडे शिफ्ट करा, पण त्याआधी 1 बाय 1 जाऊ. के इंटू टी डिवायडेड बाय 2.303 हे समजलं असेल. के इंटू टी डिवायडेड बाय 2.303 त्याला ऍज इट इज लिहिते, लॉग ऑफ ए नॉट मायनस लॉग ऑफ 80. इथपर्यंत पार्ट क्लिअर झाला. डन. आता मला लॉग 80 आपल्या वाय ऍक्सिस वर पाहिजे, तर त्याला मी इकडे घेते, लॉग ऑफ 80. डन. त्या बाजूला काय जाणार आहे आता, लॉग ऑफ ए नॉट तर ऍज इट इज आहे, लॉग ऑफ ए नॉट तर ऍज इट इज आहे. पुढे काय होणार, हे इकडे प्लस आहे तर हा पार्ट तिकडे जाऊन मायनस होणार, मायनस केटी अपॉन 2.303. बघा बऱ्याच वेळ ना मुलं इथं कन्फ्यूज होतात. हा तर कम्प्लीट मॅथ्सचा पार्ट आहे, हा पार्ट हा पूर्ण ग्रुप इथे प्लस आहे, सो तिकडे जाऊन काय झाला मायनस, अँड अगेन टी थोडस आपण काय करूया, रफ करून बाजूला ड्रॉ करूया. टाइमला थोडस रफ करून इकडे बाजूला लिहिलं. ओके, चला तर मग हा कोणता फॉर्म झाला, परत एकदा थोडस याला रिअरेंज करताना आय विल राईट लॉग ऑफ 80 इज इक्वल्स टू मायनस काय लिहायला पाहिजे, के अपॉन 2.303 इंटू टी प्लस लॉग ऑफ ए नॉट. रिअरेंज केलं फक्त. हा कोणता फॉर्म आहे नेमका, हा तर वाय आहे, वाय इज इक्वल्स टू हा टी आपल्याला एक्स दिसतोय आणि एक्स सोबत ऑलवेज काय लागत असतो, एम. सो वाय इज इक्वल्स टू एम एक्स नाहीये, याच्यामध्ये अजून काहीतरी प्लस सी आहे. वाय इज इक्वल्स टू एम एक्स प्लस सी चा ग्राफ आहे. सी इज नथिंग बट इंटरसेप्ट. झालं ना मॅथ्स मध्ये हे, सी इज नथिंग बट इंटरसेप्ट. आणि जेव्हा y इज इक्वल्स टू एम एक्स प्लस सी येईल तेव्हा ग्राफचं नेचर असणार आहे स्ट्रेट लाईन बट नॉट पासिंग थ्रू ओरिजिन. स्ट्रेट लाईनच आहे बट ओरिजिन मधून पास होत नाही. पण एकदा स्लोप बघूया आपण. स्लोप काय आहे, एम आहे. स्लोप काय आहे, एम आहे. एमच्या व्हॅल्यूकडे गेले बघते तर काय व्हॅल्यू आहे निगेटिव्ह. स्लोप निगेटिव्ह असेल तर ह्या लाईनचं ओरिएंटेशन हे डाउनवर्ड असं पाहिजे. इट इज ऑल्सो स्ट्रेट लाईन बट इट इज नॉट पासिंग थ्रू ओरिजिन. इथपर्यंत कळालं. स्लोप पाहिला, स्लोप आहे निगेटिव्ह, निगेटिव्ह स्लोप आहे तर लाईन कशी पाहिजे, डिक्रीजिंग मॅनर म्हणजे वरून अशी खाली येते. दिसलं. आता हा जो पार्ट आहे यालाच म्हणतात इंटरसेप्ट. मग आता याला लेबल करून टाकूया. चला स्टार्ट. वाय एक्सिस, वाय एक्सिसला कोण आहे, हा पार्ट आहे लॉग ऑफ 80 वाय ऍक्सिस वरती. एक्स ऍक्सिस वरती कोण आहे, टाइम आहे. मॅम आम्हाला स्लोप पटकन समजतो, पहिला स्लोप लिहा. तर मग याचा स्लोप काय असणार आहे, स्लोप इज नथिंग बट दॅट इज एम इज नथिंग बट मायनस के अपॉन 2.303. व्यवस्थित लक्षात ठेवा. इथला स्लोप आहे के, इथे स्लोप आहे के अपॉन 2.303 तर पुढे आहे मायनस के अपॉन 2.303 प्लस याच्यामध्ये आलेला आहे इंटरसेप्ट म्हणजे जिथे आपली स्ट्रेट लाईन वाय ऍक्सिसला कट करतीये तो पार्ट कोणता आहे, लॉग ऑफ ए नॉट. लॉग ऑफ ए नॉट. तुम्हाला इथे याला लेबल करायला पण विचारू शकतात. ग्राफ काढतील, इथे ए बी सी डी लिहितील आणि करेक्ट लेबल कोणते कोणते आहेत विचारतील. वाय ऍक्सिस कोण आहे, एक्स ऍक्सिस कोण आहे, स्लोप कोण आहे, इंटरसेप्ट काय आहे. ओके डन. सो हे 3 ग्राफ आहेत ज्याचे स्लोप तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि लास्ट ग्राफ मध्ये इंटरसेप्ट लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट पार्ट क्वेश्चन आहे, रीड करा. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ रेट कॉन्स्टंट फॉर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन इफ slope of the graph of rate versus concentration. Rate versus concentration. पहिला ग्राफ rate versus concentration. Straight line passing through origin. आणि स्लोपच काय होता आपला k. स्लोपच काय होता आपला k. So slope काय आहे? Slope for the graph is 2.5 into 10 raised to minus 3. So what is rate constant मग? रेट कॉन्स्टंट पण तोच असणार आहे 2.5 into 10 raised to minus 3. या टाइपचा क्वेश्चन मी सांगितलेलं तुम्हाला विचारला जाऊ शकतो. 2023 चा क्वेश्चन आहे. नेक्स्ट, कॅल्क्युलेट द रेट कॉन्स्टंट के फाइंड आउट करा फॉर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन n is equals to 1
if the concentration of reactant decreased by 90%. Concentration of reactant decreases by 90%. म्हणजेच काय, इनिशियली आपण त्याला 100 मानूया, ठीक आहे. 90% ने डिक्रीज झाला तर रिमेनिंग अमाऊंट काय असणार आहे रे, 10. हे समजतंय का? आता तुम्हाला लक्षात यायला लागलं की इनिशियल अमाऊंट ही 100 आहे आणि 90% ने डिक्रीज झाला, मग उरलं किती, उरलेली अमाऊंट ही 80 असते, दॅट इज 10. आणि टाइम काय सांगितलेलं आहे, इन 30 मिनिट्स. या सगळ्यासाठी लागणारा टाइम आहे 30 मिनिट्स. लगेच याला सेकंड मध्ये कन्वर्ट करायचं नाही, पहिला ऑप्शन्स बघायचे. ऑप्शन्स बघा, सगळे मिनिट इनवर्स आहे, म्हणजे मिनिटचं मिनिट ठेवलं तरी पण चालेल. So write down, we know according to integrated rate law for first order reaction, K is equals to 2.303 by T log to the base 10 initial amount A naught upon remaining amount 80. Clear? चला व्हॅल्यूज पुट करूया. आपल्याला K फाइंड करायचा आहे, दॅट इज इक्वल्स टू 2.303 डिवायडेड बाय 30 log to the base 10, initial 100, remaining 10, 0 ला 0 कट, log 10 ची व्हॅल्यू 1. सो राहिलं काय फक्त, K is equals to 2.303 डिवायडेड बाय 30. Therefore K is equals to काय येणार आहे, 0.073 चा 21. सो 2 अगेन 6 चा 18, 19, 20 परत 2 आलं, then again 7 चा 21 and so on. So we can write K is equals to, decimal shift करूया, 7.67 into 10 raised to minus 2. आणि युनिट काय असणार आहे, फर्स्ट ऑर्डर रिएक्शन साठी K चे युनिट सेकंड इनवर्स. K चे युनिट हे ऑर्डर वरती डिपेंड राहतात आणि त्याच्यासाठी हिंट सांगितलेली आहे. हिंट काय होती, K च्या युनिट साठी मोल पर डीएम क्यूब रेज टू 1 मायनस n सेकंड इनवर्स. n म्हणजेच ऑर्डरची व्हॅल्यू तिथे पुट करायची, K चे युनिट्स आपल्याला मिळून जातात. सो 7.67 into 10 raised to minus 2, ऑप्शन नंबर A. Next part, calculate half life of first order reaction if rate constant for the reaction is given. half life फाइंड करायची, रेट कॉन्स्टंट दिलेला आहे आणि त्या रेट कॉन्स्टंटचं युनिट आहे सेकंड इनवर्स. म्हणजेच ऑर्डर ऑफ रिएक्शन काय असणार आहे, फर्स्ट. ऑर्डर ऑफ रिएक्शन काय असणार आहे, 1. हाफ लाईफ ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन काय, मग 0.693 डिवायडेड बाय K. K ची व्हॅल्यू तर त्यांनी दिलेली आहे, सबस्टिट्यूट करा. 0.693 डिवायडेड बाय 2.772 इंटू 10 रेज टू मायनस 3, वरती जाऊन बनेल 10 रेज टू प्लस 3. याला सॉल्व्ह करायचे आता, दॅट इज इक्वल्स टू, डेसिमल एकने शिफ्ट करूया, 6.93 इंटू 10 रेज टू काय होईल त्या केसमध्ये 2 डिवायडेड बाय 2.772. आता ऍक्च्युअल मध्ये या 2.7 वाल्या व्हॅल्यूला मी जर 3 कन्सिडर करून सॉल्व्ह केलं तर आपलं आन्सर अप्रॉक्सिमेट येणार आहे. मग 3 ने सॉल्व्ह केलं तर 3 2 चा 6, 3 3 चा 9, 3 1 चा 3 इंटू 10 रेज टू 2. पण हे ऍक्च्युअल आन्सर आहे का, नाही, हे अप्रॉक्सिमेट आन्सर आहे, कारण हा 2.7 आहे. डिनॉमिनेटर जे आहे त्याच्यापेक्षा तुम्ही व्हॅल्यू वाढवली आहे. सो ओव्हरऑल जे आपलं आन्सर असणार आहे ते काय झालं असणार आहे, कमी झालेलं आहे. म्हणजे 2.3 ही कमी व्हॅल्यू आहे, त्याच्यापेक्षा जास्त व्हॅल्यू काहीतरी आहे. जास्त व्हॅल्यू आहे तर ती एक तर 2.4 असेल किंवा 2.5 असेल. ऑप्शन कडे बघता 2.3 पेक्षा जास्त व्हॅल्यू मी काय घेतेय, 2.5 इंटू 10 रेज टू 2, दॅट इज नथिंग बट 250. कोणत्या ऑप्शनला टिक करणार आहे आपण, ऑप्शन नंबर बी कडे. किंवा जर मी इथेच सॉल्व्ह केलं असतं तर मी तुम्हाला असं म्हटले असते की याला आपण 231 पण म्हणू शकतोय का बघा, पण हे अप्रॉक्सिमेट आन्सर आहे, आन्सर आपलं कमी होऊन आलेलं आहे. तर ऍक्च्युअल आन्सर इज ग्रेटर दॅन 231. आणि असा ऑप्शन कोणता आहे, 231 पेक्षा जास्त 250. ऑप्शन नंबर बी ला टिक करा. नेक्स्ट आहे, फॉर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन takes 23.03 minutes for
20% डिकम्पोजिशन. इनिशियल अमाऊंट आपण काय मानूया त्यासाठी 100. 20% डिकम्पोज झाला, मग उरला किती? रिमेनिंग अमाऊंट 80 इज इक्वल्स टू 80. a टू द बेस t म्हणजेच रिमेनिंग अमाऊंट किती झाली? 80. यासाठी लागणारा टाइम दिलेला आहे त्यांनी 23.03 मिनिट्स. येस ऑर नो? आणि ऑप्शन्स बघा, मिनिट इनवर्स मध्येच व्हॅल्यू आहे k ची, सो दॅट इज वाय नो युनिट कन्वर्जन्स. k इज इक्वल्स टू 2.303 बाय t. t ची व्हॅल्यू काय आहे? 23.03. log टू द बेस 10. इनिशियल अमाऊंट 100, रिमेनिंग अमाऊंट 80. सॉल्व्ह करा याला. 0 ला 0 कट होऊन जाईल. 2 5 चा 10, 2 4 चा 8. सो उरलं काय? k इज इक्वल्स टू, हे किती येणार आहे? 10 रेज टू -1, 0.1 ज्याला म्हणतो आपण, इनटू log 5 मायनस log 4. असं लिहू शकता ना, log 5 मायनस log 4. हे सॉल्व्ह केलं आपण. दॅट इज इक्वल्स टू 10 रेज टू -1. log 5 ची व्हॅल्यू 0.6989. मी तुम्हाला सांगितलेलं आहे ऑलरेडी, log 1 पासून log 10 पर्यंत तुमच्या व्हॅल्यूज पाहिजेत. लर्न. log 4 किती असतो? 0.6021. दोघांचा सबस्ट्रॅक्शन करा. 10 रेज टू -1 इनटू हे किती येणार आहे? 9 minus 1, that is 8. 8 minus 2, that is 6. मग हे झालं परत 9, 0 and 0. सो आन्सर काय येईल बघा? 0.0968 into 10 raised to -1. नथिंग बट आपण डेसिमल शिफ्ट करून घेऊया. 9.68. कितीने डेसिमल शिफ्ट केला? 2नी. सो 10 ची पॉवर -2 आणि हा -1 -3. असा कोणता ऑप्शन आहे? ऑप्शन नंबर डी. ओके. नेक्स्ट. Which among the following equation is used to determine time required to complete 99% first order reaction? ओके. 99% कंप्लीट झाली, मग रिमेनिंग किती पर्सेंट आहे? फक्त 1%. लिहा फॉर्म्युला मध्ये k इज इक्वल्स टू 2.303 बाय t log टू द बेस 10 इनिशियल अमाऊंट अपॉन रिमेनिंग अमाऊंट. हा फॉर्म्युला आपला. ओके. फाइंड काय करायचं आपल्याला? टाइम रिक्वायर्ड. सो t च्या टर्म्स मध्ये लिहूया. t इज इक्वल्स टू काय येईल? 2.303 डिवायडेड बाय k log टू द बेस 10. आधी आपण घेऊया 100% रिएक्टंट, त्यातला 99% रिएक्शन झाली, उरली किती पर्सेंट? फक्त 1. आधीच सांगितलेलं आहे 80 काय असतं? रिमेनिंग अमाऊंट. सो ते आहे 1. दिस इज 100. log 100 तुम्ही 100 ला असंही लिहू शकता ना, 10 रेज टू 2. 100 ला 10 रेज टू 2 पण तर लिहू शकता. 2 समोर येईल. सो t इज इक्वल्स टू 2.303 इंटू 2 डिवायडेड बाय k. कारण log 10 किती आहे? 1. सॉल्व्ह करा याला. 3 2 चा 6, 0, 3 2 चा 6, 2 2 चा 4 डिवायडेड बाय k. सो टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट 99% रिएक्शन इज 4.606 divided by k. 4.606 divided by k. Next question. Calculate time needed to reactant to decompose 99.9%. हे 90% साठी आहे आणि ते आहे 99.9%. मेथड सेम. k is equals to 2.303 by t log to the base 10 initial amount a0 upon remaining amount 80. पर्सेंटेज मध्ये दिसतं तर इनिशियल ऑलवेज 100 घ्यायचं. क्वेश्चन मध्ये पर्सेंटेज रिलेटेड काही आलं तर इनिशियल अमाऊंट किती घ्यायची? 100. 2.303 बाय k. k किती दिलेला आहे? इफ रेट कॉन्स्टंट ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन इज 0.576. इथे तुम्हाला k दिलेला आहे. log टू द बेस 10 इनिशियल 100 मानायचं. 99.9% रिएक्शन ऑलरेडी डिकम्पोज झाली आहे, उरला किती? फक्त 0.1. हा जो 100 अपॉन 0.1 आहे त्याला आपण काय लिहू शकतो? 10 रेज टू 3. 10 रेज टू 3 हा 3 समोर येईल. सो t इज इक्वल्स टू 2.303
डिवायडेड बाय 0.576 इंटू काय होणार आहे 3 अँड लॉग 10 टू द बेस 10 अगेन आन्सर काय येणार आहे 1. याला सॉल्व्ह करा. याला सॉल्व्ह करत असताना दॅट इज इक्वल्स टू 0.576 ला कॅन आय टेक 0.6 येस और नो. मग हे काय झालं डेसिमल शिफ्ट करा पहिल्यांदा 23.03 करूया सो दॅट खाली 6 होईल वरती मल्टिप्लाइड बाय 3 आहे 3 1 चा 3 3 2 चा 6 अँड सॉल्व्ह करा 2 1 चा 2 2 1 चा 2 अगेन काय येणार आहे 2 5 चा 10 देन 2 1 चा 2 2 5 चा 10 अँड सो ऑन. सो 11.5 आपला आन्सर आलेला आहे पण अप्रॉक्सिमेशन मेथडने. डिनॉमिनेटर 0.57 आहे तुम्ही 0.6 कन्सिडर केला म्हणजे तुम्ही डिनॉमिनेटर स्वतःहून वाढवलाय तर टीचं आन्सर काय आलं कमी आलेलं आहे. सो ऍक्च्युअल आन्सर इज ग्रेटर दॅन 11.5. सो 11.5 पेक्षा जास्त आन्सर काय येते 12 मिनिट्स. ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट क्वेश्चन. कॅल्क्युलेट अमाउंट ऑफ रिएक्टंट in percent that remains after 60 minutes. 60 मिनिट्स नंतर नेमकी रिमेनिंग अमाउंट किती आहे हे फाइंड करायचंय. फॉर्म्युला आपल्याकडे k इज इक्वल्स टू 2.303 बाय टी लॉग टू द बेस 10. इनिशियल त्यावेळी 100 मानायचं आणि रिमेनिंग अमाउंट जी आहे ती x आपल्याला हे x फाइंड आउट करायचंय. एक तर या मेथडने तुम्ही सॉल्व्ह करा मेथड नंबर 1 तरी आन्सर येईल. आपण मेथड नंबर 2 ने सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे. फर्स्ट ऑर्डर रिएक्शन आहे त्यांनी क्लिअरली मेन्शन केलं. फर्स्ट ऑर्डर रिएक्शन साठी हाफ लाईफ काय असणार आहे रे 0.693 बाय के. सो दॅट इज इक्वल्स टू 0.693. के ची व्हॅल्यू किती दिली आहे बघा 0.02303. कॅन आय राईट 2.303 इंटू 10 रेज टू मायनस 2. आणि तुम्ही बोर्ड एक्झाम साठी डेरिवेशन पण सॉल्व्ह केलेत. डेरिवेशन ज्यांनी केले त्याला माहिती आहे हा जो पार्ट आहे 0.693 तो कसा आलेला रे 2.303 इंटू लॉग 2 करून आणि लॉग 2 ची व्हॅल्यू 0.30 होती. डेरिवेशनला मी उलट सॉल्व्ह करतीये 2.303 खाली ऍज इट इज आणि 10 ची पॉवर -2. त्याने काय होईल हा पार्ट इथे डायरेक्टली कट झाला हे तुम्हाला फर्स्ट स्टेप मध्ये समजेल. अँड देन वरती आहे 0.30 10 रेज टू 2 वरती जाईल +2 बनेल आणि तो +2 नको असेल तर 30.110 मिनिट्स मध्ये आन्सर आलं. कशामध्ये मिनिट्स. मी याला नियरली इक्वल टू 30 मिनिट्स घेणार आहे. नियरली इक्वल मी किती घेणार आहे याला 30 मिनिट्स. त्याने काय झालं बघा हाफ लाईफची कॉन्सेप्ट जेव्हा मी तुम्हाला सांगितली पर्सेंट आहे तर इनिशियल काय म्हणायचं 100 पासून 50 कॉन्सन्ट्रेशन ड्रॉप व्हायला लागणारा टाइम आहे 30 मिनिट्स बरोबर. मग 60 मिनिट्स म्हणजेच काय पुढचे 30 मिनिट्स मध्ये ही रिएक्शन कुठे जाणार आहे रे 25. सो रिमेनिंग अमाउंट काय असणार आहे 30 मिनिट्स मध्ये रिएक्शन 100 पासून 50 ला ड्रॉप होते. पुढच्या 30 मिनिट्स मध्ये 50 पासून 25 ला ड्रॉप झाली तर 60 मिनिट्स मध्ये इथून इथपर्यंत किती मिनिट झाले हे 60 मिनिट साठी रिमेनिंग अमाउंट किती आहे 25. सो आन्सर काय येणार पर्सेंटेज मध्ये सांगा म्हटलेत आन्सर काय येणार 25%. बघा किती इझिली सॉल्व्ह झालं. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज हाफ लाईफ ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन इफ रेट कॉन्स्टंट इज 4.2 इंटू 10 रेज टू -2 पर डे. पण ऑप्शन्स बघितले तर अगेन युनिट डे आहे सो युनिट कन्वर्ट करायची गरज नाहीये. के इज इक्वल्स टू 0.693 अपॉन हाफ लाईफ किंवा हाफ लाईफचा फॉर्म्युला आपण कसं लिहितो हाफ लाईफ इज इक्वल्स टू 0.693 बाय के असं लिहायला पाहिजे ना. हाफ लाईफ इज इक्वल्स टू 0.693 बाय के. के ची व्हॅल्यू पुट करा. आधीच डेसिमल शिफ्ट करते मी 6.93 इंटू 10 रेज टू काय होणार आहे तो -1 डिवायडेड बाय के काय आहे 4.2 इंटू 10 रेज टू -2 वरती गेला 10 रेज टू +2 झाला. दॅट इज नियरली इक्वल टू 6.9 ला मी 7 लिहू शकते आणि खाली काय करणार आहे बघा
42 लिहितीये, जेणेकरून परत 10 raised to -1 -1 ला कट झाला आणि इथे उरलं किती 10 raised to 2. याला सॉल्व्ह करत असताना 7 1 चा 7 7 6 चा 42. सो नियरली इक्वल आन्सर 1/6 into 10 raised to 2. That is nearly equal to 0.6 1 चा 6 किती उरले 4 6 6 चा 36 6 6 चा 36 and so on into 10 raised to 2. That is nearly equal to 16.6 days. 16.6 days. कोणता ऑप्शन टिक करणार आहे आपण? ऑप्शन नंबर बी. डन. नेक्स्ट पार्ट, इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर झिरो ऑर्डर रिॲक्शन. एकदा की क्वेश्चन मध्ये ऑर्डर 0 आहे समजलं तर फॉर्म्युला चेंज झाला. आपला फॉर्म्युला आहे इनिशियल अमाऊंट मायनस रिमेनिंग अमाऊंट. लॉग नाहीये, झिरो ऑर्डरच्या इक्वेशन मध्ये लॉग नाहीये, इज इक्वल्स टू के इंटू टी. इनिशियल अमाऊंट मायनस रिमेनिंग अमाऊंट इज इक्वल्स टू के इंटू टी. आता यालाच काय करूया आपण, इकडे हाफ लाईफ फाइंड करूया. हाफ लाईफ साठी काय पुट करता तुम्ही, रिमेनिंग अमाऊंटच्या ठिकाणी सबस्टिट्यूट करायचं असतं A0/2. सो उरलं काय A0/2 इंटू के. मी डेरिव्हेशन सॉल्व्ह नाही केलेलं, मी डायरेक्टली फॉर्म्युला लिहिलेला आहे. हा पण इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर झिरो ऑर्डर रिॲक्शन. डेरिव्हेशन लिहिण्याचं हे टाइम नाहीये, बोर्ड एक्झाम्स साठी आपण ते करतो. आता तुम्हाला डेरिव्हेशन फुल्ली पार्ट असतं, बोर्ड एक्झाम्स देऊन आला तुम्ही तर हे त्याचे इक्वेशन्स. फॉर झिरो ऑर्डर इंटिग्रेटेड रेट लॉ इज A0 मायनस AT इज इक्वल्स टू KT. एक हिंट सांगते आहे का, जेव्हा स्टार्ट A0 म्हणजे काय रे, इनिशियल ना. जेव्हा स्टार्ट इनिशियलने होतो, इक्वेशन मध्ये मायनसची साइन नसते. इनिशियलने झाला तर इक्वेशन मध्ये के ला मायनसची साइन नसते. पण मी जर AT मायनस A0 लिहिलं तर ते काय व्हायला पाहिजे मग, मायनस KT. हाफ लाईफ डिराईव्ह केलं आणि काय आलं ते A0/2K. आता जर इनिशियल 100 असेल, त्याचं 50 इतकं अमाऊंट होण्यासाठी हाफ लाईफ 5 मिनिट असेल, तर 50चं 25 इतकं अमाऊंट उरण्यासाठी जे टाइम रिक्वायर्ड आहे दॅट इज नॉट इक्वल टू 5. फर्स्ट ऑर्डर मध्ये कसं आपण 5 5 5 कॉन्स्टंटली लिहिलेलं, बट झिरो ऑर्डर मध्ये यू कॅनॉट राईट दॅट because half life depends on initial amount. Initial amount to त्याचा हाफ जाण्यासाठी लागणारा टाइम हाफ लाईफ असतं. आता 50 to 25 हाफ झालेला आहे, पण ते हाफ लाईफ नाहीये, कारण 50 इज नॉट युअर इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. मग तुम्हाला इथे व्हॅल्यूज पुट करून रेट कॉन्स्टंट पुट करून हाफ लाईफ काढायला लागतो. इट इज नॉट इक्वल टू 5 मिनिट्स. ओके. नेक्स्ट तुम्हाला जर ग्राफ विचारला तर ग्राफचं काही टेन्शन नाहीये. इनिशियल बाय टी विचारतील, अगेन स्ट्रेट लाईन. ग्राफ ते 3 करायचे फर्स्ट ऑर्डर साठीचे. ठीक आहे. एक्झाम्पल कसे ओळखायचे मॅम, फर्स्ट ऑर्डर साठी तर आम्ही ओळखतो डिकम्पोजिशन ऑफ हायड्रोजन पेरॉक्साइड, डिकम्पोजिशन ऑफ N2O5. बट झिरो ऑर्डर साठी कसं ओळखायचं, तर झिरो ऑर्डरच्या रिॲक्शन्स वरती ऑलवेज एक मेटल कॅटलिस्ट लिहिला जाईल. ही त्याची हिंट आहे. झिरो ऑर्डरच्या रिॲक्शन साठी त्याच्या डोक्यावरती काय लिहिला जाईल, मेटल कॅटलिस्ट. फॉर एक्झाम्पल डिकम्पोजिशन ऑफ अमोनिया ऑन प्लॅटिनम मेटल. म्हणजे असं लिहिलं जाईल, अमोनिया डिकम्पोज होतोय N2+3H2 मध्ये. N2 गॅस प्लस 3H2 गॅस. आपण अशी रिॲक्शन लिहिले ना, N2+3H2 गिव्स 2 अमोनिया. आता अमोनियाला डिकम्पोज केलं बट युझिंग प्लॅटिनम ऍज अ कॅटलिस्ट. मेटल कॅटलिस्ट वरती आला किंवा डिस्क्रिप्शन मध्ये त्यांनी मेटल कॅटलिस्ट दिला असेल तर इट इज झिरो ऑर्डर रिॲक्शन. डिकम्पोजिशन ऑफ नायट्रस ऑक्साइड इन प्रेझेन्स ऑफ प्लॅटिनम कॅटलिस्ट. थर्ड एक्झाम्पल, सॉरी हे थोडंसं इरेज झालं पण आय होप तुम्ही लिहिलं असेल. इथे होता प्लॅटिनम कॅटलिस्ट, इथे आहे प्लॅटिनम कॅटलिस्ट. डिकम्पोजिशन ऑफ PH3 ऑन हॉट टंगस्टन. टंगस्टनचा सिम्बॉल काय असतो, W. सो जेव्हा रिॲक्शनच्या डिस्क्रिप्शन मध्ये किंवा ॲरो वरती कोणताही मेटल कॅटलिस्ट दिला जाईल देन इट इज झिरो ऑर्डर रिॲक्शन. हाफ लाईफचा फॉर्म्युला काय होता, T हाफ इज इक्वल्स टू काय येणार आहे, A0/2K. अँड इंटिग्रेटेड रेट लॉ काय, A0 मायनस AT. इनिशियलने स्टार्ट झाला तर K पॉझिटिव्ह, K इंटू T.
डन. नेक्स्ट क्वेश्चन बघा. द रेट ऑफ रिएक्शन 2A + B गिव्स प्रॉडक्ट इज. रेट दिलेला आहे आपल्याला, लिहून घेऊया डायरेक्टली. रेट दिलेला आहे 6 × 10⁻⁻4 मोल पर DM³ पर सेकंड. युनिट विसरायचे नाहीत. कॅल्क्युलेट रेट कॉन्स्टंट K फाइंड करा इज इक्वल्स टू क्वेश्चन मार्क इफ द रिएक्शन इज फर्स्ट ऑर्डर विथ रिस्पेक्ट टू A. चला तर मग रेट लॉ लिहूया. रेट इज इक्वल्स टू K concentration of A raised to 1 first order with respect to A and 0th order with respect to B. म्हणजे रेट लॉ वरती बेस्ड हा क्वेश्चन आहे. रेट दिलेला आहे आपल्याला 6 × 10⁻⁻4. K फाइंड करा म्हणतायत. A चं कॉन्सन्ट्रेशन इथे आहे 0.3. दोन्ही इक्वल आहेत ऍक्च्युली. दिस इज 0.3 raised to 1. Again this is 0.3 but it is raised to 0. Any number raised to 0 will be equal to 1. So राहिलं काय 6 × 10⁻⁻4 divided by 0.3 ला खाली आणा. मी लिहिताना लिहिणार आहे 3 × 10⁻⁻1. That is equals to K. काय येईल आन्सर हे 3 1 चा 3 3 2 चा 6. 10 ची पॉवर वरती गेली परत. सो K is equals to 2 × 10⁻² वरती जाऊन +1 -3. आणि युनिट काय असणार आहे रेट सेकंड इनवर्स. सो काय टिक करायला पाहिजे आपण ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट क्वेश्चन. विच फ्रॉम फॉलोइंग कॅटलिस्ट इज युज्ड इन द डिकम्पोजिशन ऑफ KCl3 नसतो, पोटॅशियम क्लोरेट KClO3 असतो. सम बेसिक कॉन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री मध्ये ही रिएक्शन आहे. PYQ जर तुम्ही बघितले तर KClO3 चं डिकम्पोजिशन होतं KCl + O2 मध्ये आणि मग आपण या रिएक्शनला बॅलन्स करतो राईट. एक पोटॅशियम आहे एक क्लोरीन आहे पण ऑक्सिजन किती आहे तिकडे 2 ऑक्सिजन साठी मला इथे 2 आणि इथे 3 लिहावं लागेल. इवन तुम्हाला विचारतात पोटॅशियम क्लोरेटचं डिकम्पोजिशन केल्यावरती किती मोल ऑफ ऑक्सिजन लिबरेट होत आहेत. सो ही रिएक्शन फार इम्पॉर्टंट आहे. डिकम्पोजिशन आहे आणि याचा कॅटलिस्ट आहे MnO2. सो केमिकल कायनेटिक्सचा क्वेश्चन नाहीये हा, तरी पण इथे चुकून आलेला आहे. MnO2 आपण टिक करून टाकू. नेक्स्ट पार्ट. इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर गॅस फेज रिएक्शन. एक इथे रिएक्शन दिलेली आहे SO2Cl2 गॅस स्टेट मध्ये आहे. पुढे जातोय डिकम्पोज होतोय सल्फर डायऑक्साइड गॅस मध्ये आणि क्लोरीन गॅस मध्ये. When reactant and product all are in gaseous state, तर इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन साठी चाललेलं आहे अगेन हे. एकदा 0 ऑर्डर पण संपलं आपलं. आपण पहिल्यांदा फर्स्ट ऑर्डर रिएक्शनचे इंटिग्रेटेड रेट लॉ बघितला, मग 0 ऑर्डर साठी बघितला. आता परत फर्स्ट ऑर्डर साठी आलेलो आहे आपण, पण तो आहे गॅस फेज साठी. K इज इक्वल्स टू तेच इक्वेशन आहे 2.303/T log to the base 10. इनिशियल कॉन्सन्ट्रेशनच्या ऐवजी काय घ्यायचं इनिशियल प्रेशर अपॉन रिमेनिंग कॉन्सन्ट्रेशनच्या ऐवजी काय घ्यायचं असतं रिमेनिंग प्रेशर. पण त्याच्यासाठी डेरिव्हेशन मधून आपल्याला समजतं ते काय येतं PI/PI - PT. व्हॉट इज PI इनिशियल अमाउंट, व्हॉट इज PT व्हॉट इज PI इनिशियल प्रेशर अँड व्हॉट इज PT टोटल प्रेशर. ओके. सो आता पहा, जर मला एखादी रिएक्शन दिली आहे आणि त्याचं नेचर असं असेल की रिएक्टंट 1 आहे आणि प्रॉडक्ट 2 आहे. रिएक्टंट किती आहे 1 आणि प्रॉडक्ट किती आहे 2, म्हणजे हे नेचर आहे. तर त्याच्यासाठी डेरिव्हेशन मधून आपल्याला आलेलं आहे PI/2PI - PT. पण मॅम एव्हरी टाइम रिएक्शनचा फॉर्मॅट हाच राहील का, एक रिएक्टंट 2 प्रोडक्ट. CET साठी येस, पण जरी काही डिफरंट आलं तर मी तुम्हाला सांगते कसं करायचंय. टाइम इक्वल्स टू 0 ला इनिशियल याचं प्रेशर काय मानायचं PI, तेव्हा हे काहीच नसणार आहे. थोडं टाइम नंतर 10 मिनिट 20 मिनिट जे काही क्वेश्चन मध्ये दिले असतील, या PI मधून हळूहळू एक प्रेशर कमी व्हायला लागेल. या PI मधून थोडंसं प्रेशर कमी झालं का, कारण A ची अमाऊंट कमी झाली आहे. रिएक्टंट इज गेटिंग कन्वर्टेड इनटू प्रोडक्ट. ते इथे भेटलं आपल्याला. पण अकॉर्डिंग टू डाल्टन्स लॉ, डाल्टन लॉ काय सांगतात रे, जेव्हा तुमची आता रिएक्शन चालू झाली, बीकर मध्ये A पण आहे, B पण आहे, C पण आहे, तर यांचं तुम्ही टोटल प्रेशर काढू शकता
पार्शियल प्रेशर ऑफ ए प्लस पार्शियल प्रेशर ऑफ बी प्लस पार्शियल प्रेशर ऑफ सी करून. सो टाइम इक्वल्स टू टी ला बीकर मध्ये तिन्ही पण आहेत. टाइम इक्वल्स टू 0 ला तर फक्त कोण होता आपल्याकडे ए. सो डाल्टन्स लॉ जेव्हा तिन्ही बीकर मध्ये तेव्हा तुम्ही अप्लाय करू शकता. तो झाला पी आय मायनस पी प्लस पी प्लस पी. सो हे कट होईल प्लस पी ला मायनस पी, तर काय उरेल फक्त पी आय प्लस पी. याच्यातून आपल्याला जे कॉन्सन्ट्रेशन हवंय ते सॉरी जो इक्वेशन हवाय तो काय आला पीटी इज इक्वल्स टू पी आय प्लस पी. यातून पी ची व्हॅल्यू काय येईल पी इज इक्वल्स टू पी टी किंवा पी इज इक्वल्स टू पी टी मायनस पी आय. आता हे इतकं सगळं का केलं आपण, तर आपली इक्वेशन होती K इज इक्वल्स टू 2.303 बाय टी लॉग टू द बेस 10 इनिशियल अमाऊंट म्हणजेच इनिशियल प्रेशर, पण रिमेनिंग किती आहे पी आय मायनस पी आहे. रिमेनिंग किती आहे बघा पी आय मायनस पी आहे. इथे पहा सगळेजण हे इनिशियल आहे, मग उरलं किती पी आय मायनस पी, बरोबर ना. पी आय मधून पी इतकं गेलं, उरलं किती पी आय मायनस पी. हा ऍक्च्युअल मध्ये फॉर्म्युला असतो, पण त्याच्यामध्ये पी जो आहे तो रिॲक्टेड म्हणून घेतलेला आहे आपण, रिॲक्टेड. आणि मग मुलं कन्फ्यूज व्हायला लागतात रिॲक्टेड आहे की टोटल आहे. म्हणून टोटल असेल तर मी ऑलवेज काय लिहिते इथे पीटी. टोटल प्रेशर असेल तर मी ऑलवेज काय लिहिते इथे पीटी. पीटी फॉर टोटल प्रेशर, फॉर टोटल प्रेशर. टेक्स्ट बुक काय करते पी लिहिते आणि पी म्हणजे काय टोटल प्रेशर. एवढं कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. आपण लिहिताना पीटीच लिहायचं. आपल्यासाठी फॉर्म्युला काय असणार आहे पी आय अपॉन 2 पी आय मायनस पीटी. मी फक्त दाखवते मी पीटी मध्ये याला कन्वर्ट कसं केलं. पी आय मायनस पी, पीच्या जागी काय लिहायचंय आता पी आय आहे वरती, खाली आहे पी आय मायनस पी. पीच्या जागी काय सबस्टिट्यूट करणार तुम्ही पीटी मायनस पी आय. सो ब्रॅकेटच्या बाहेर आलं मायनस पीटी प्लस पी आय. बघा काय होणार आहे पी आय प्लस पी आय 2 पी आय. पाहता ना पी आय प्लस पी आय काय होणार 2 पी आय. सो मी डायरेक्टली इथे लिहिलं 2 पी आय आणि फॉर्म्युला बघा पी आय अपॉन 2 पी आय मायनस पीटी. सो हे तर डेरिव्हेशनचा पार्ट आला. सो इथून पुढचं मी रफ करते, आता इथून पुढचा पार्ट रफ करते. सॉल्व्ह कसं केलं हे तुम्हाला समजलेलं आहे. आता या क्वेश्चनकडे. Following data were obtained during the first order decomposition of this reaction. When time is equals to 0, total pressure is 0.5. When time equals to 0 म्हणजे इथे आला टोटल प्रेशर म्हणजे काय ए चं बी चं सी चं ऍडिशन. पण बी आणि सी तर काहीच नाहीयेत, बी आणि सी तर काहीच नाहीयेत. याचा अर्थ त्यांनी आपल्याला पी आय चीच व्हॅल्यू दिलेली आहे 0.5. अँड वेन टाइम 100 मिनिट्स आहे तेव्हा त्याचं टोटल प्रेशर 0.6 आहे. म्हणजे 100 मिनिट्स म्हणजे इथे आला 100 मिनिट्स नंतर ज्याचं टोटल प्रेशर कसं काढलेलं आपण हे सगळं ऍड करून या स्टेपला पोहोचलेले. ऍड करून टोटल प्रेशर किती आलेलं आहे त्याचं 0.6. 0.6. सो तुमच्याकडे इनिशियल जी व्हॅल्यू दिलेली आहे त्यांनी तुम्हाला 0.5 आणि पीटी ची व्हॅल्यू दिलेली आहे त्यांनी तुम्हाला 0.6. या फॉर्म्युला मध्ये पुट करा. त्याला काय बनेल बघा डायरेक्टली K इज इक्वल्स टू 2.303 डिवायडेड बाय टाइम 100. कशामध्ये ते मिनिट, आपण आन्सर पण मिनिट मध्येच काढूया. लॉग टू द बेस 10 इनिशियल किती आहे 0.5 डिवायडेड बाय 2 इंटू 0.5 किती येणार आहे 1 मायनस टोटल किती आहे 0.6. इथे सॉल्व्ह केलं तर चालेल. 1 मायनस 0.6 किती येणार 1 मायनस 0.6 किती येणार 0.4. 1 बाय 1 स्टेप तुम्ही इथे लिहा, मी इकडेच कट करत जाणार आहे. बरोबर आहे 0.4. कॅन आय राईट दिस ॲज 5/4? कॅन आय राईट दिस ॲज 5/4? लिहिता ना 1 बाय 1 स्टेप. आणि 5/4 ला मी आता असं लिहू शकते का log 5 मायनस log 4, log 5 मायनस log 4. ओके चला याला सॉल्व्ह करूया. पहिल्यांदा ऍज इट इज हे राहू दे हवं तर 2.303 इंटू 10 रेज टू पॉवर -2. log 5 ची व्हॅल्यू 0.6989 6989 ऍक्च्युअली हे येणार आहे 0.6021
आपण हे मगाशीच सॉल्व्ह केलेलं आहे. 0.09 येतं म्हणजे मी त्याला 0.1 करू शकते. बघा इथे मी यामध्येच करते, ऍक्च्युअली माझ्याकडे जागा नाहीये इथे, पण तरी तुम्हाला माहिती आहे log 5 ला तुम्ही 0.7 घेऊ शकता, log 4 ला तुम्ही 0.6 घेऊ शकता. तर ते आन्सर किती येणार आहे? 0.1. 0.1 इज नथिंग बट 10⁻⁻1. सॉल्व्ह करा याला. 2.303 इंटू 10 ची पॉवर काय होईल इकडे जाऊन? -3. सो असं काहीतरी याचा आन्सर असणार आहे. नेक्स्ट पार्ट आहे सुडो फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. आपल्याकडे आहे इथाइल ऍसिटेटची रिएक्शन, हायड्रोलायसिस ऑफ इथाइल ऍसिटेट. ऍसिटेट म्हणजे CH3C डबल बॉन्ड O, या ग्रुपला ऍसिटेट म्हणतात. O आणि इथाइल म्हणजेच काय पुढे C2H5. याच्यामध्ये आपण वॉटर ऍड करणार आहे आणि ते पण कसं? लार्ज एक्सेस मध्ये. ते पण कसं ऍड करतोय आपण? लार्ज एक्सेस मध्ये. सो जेव्हा जेव्हा वर्ड येईल हायड्रोलायसिस, हायड्रो म्हणजे वॉटरच्या प्रेझेन्स मध्ये, लायसिस म्हणजे ब्रेकडाऊन, हायड्रोलायसिस ऑफ, मग इथाइल ऍसिटेट म्हणू देत नाहीतर सुक्रोज म्हणू देत, ऑलवेज वॉटर कशाच्या प्रेझेन्स मध्ये? लार्ज एक्सेस मध्ये आहे ते, आणि लार्ज एक्सेस मध्ये असल्यामुळे रेट ऑफ रिएक्शन इज इंडिपेंडेंट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ वॉटर. याचा प्रोडक्ट काय बनणार आहे? CH3C डबल बॉन्ड O. डबल बॉन्ड O नंतरचा पार्ट ब्रेक होतो. कार्बोनिल कार्बनच्या बेसला पॉझिटिव्ह चार्ज, ऑक्सिजन वरती मायनस, तर वॉटरचा प्लस मायनस चार्ज अल्टरनेट लावून घ्या. CH3C डबल बॉन्ड O प्लस आहे तर त्याला OH मायनस लागेल, आणि C2H5O मायनस आहे तर त्याला H प्लस लागेल. आपल्याला आता प्रॉडक्ट नाही बनवायचे, आपल्याला लिहायचं रेट लॉ. सो कॅन आय से रेट इज इक्वल्स टू K कॉन्सन्ट्रेशन ऑफ इथाइल ऍसिटेट रेज टू 1 एक्सपेरिमेंट मधून समजलेलं आहे, अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ वॉटर रेज टू 0. सुडो फर्स्ट ऑर्डर रिएक्शन म्हणजे काय? ऍक्च्युअल मध्ये रिएक्टंट दोन आहेत, इथाइल ऍसिटेट आणि वॉटर. तर रेट ऑफ रिएक्शन दोघांवरती डिपेंड पाहिजे होता, आणि ऑर्डर ऑफ रिएक्शन काहीतरी 2 असायला पाहिजे होती किंवा मोर असायला पाहिजे होती, हायर ऑर्डर असायला पाहिजे होती. बट वॉटर इज युज्ड इन लार्ज एक्सेस, सो रेट ऑफ रिएक्शन इज इंडिपेंडेंट ऑफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ वॉटर. वॉटर किती घेतलंय याच्यावरती मॅटरच करत नाही, रेट डिपेंडच राहत नाही. म्हणजेच वॉटर रेज टू काय आलं? 0. सो रेट इज इक्वल्स टू K. मी त्याला कॉन्स्टंट, कारण एनी नंबर रेज टू 0 काय असणार आहे? 1. 1 इज कॉन्स्टंट. इथाइल ऍसिटेट रेज टू 1. इथाइल ऍसिटेट रेज टू 1. दिस इज सुडो फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. सो हायड्रोलायसिस ऑफ इथाइल ऍसिटेट असू दे किंवा वन मोर एक्झाम्पल सुक्रोज. कोण आहे? C12H22O11. ह्याच्यामध्ये पाणी ऍड केलं जातं एक्सेस मध्ये इन प्रेझन्स ऑफ ऍसिड, सो दॅट हा ब्रेक डाऊन होतो C6H12O6 म्हणजेच ग्लुकोज, अँड C6H12O6 अगेन फ्रुक्टोज. ग्लुकोज अँड फ्रुक्टोज आर आयसोमर्स ऑफ ईच अदर. कोलिजन थिअरी फॉर बायमॉलिक्युलर रिएक्शन्स. दोन मॉलिक्युल्स एकमेकांसोबत रिॲक्ट करून प्रॉडक्ट बनणार आहे तेव्हा आपण कोलिजन थिअरी यूज करतो. मग कोलिजन थिअरी काय सांगते? तर एखादी रिॲक्शन होण्यासाठी काय काय कंडिशन्स गरजेच्या आहेत. पहिला, कोलिजन बिटवीन रिॲक्टंट मॉलिक्युल. A B सोबत कोलाइड झाला पाहिजे. बट एव्हरी कोलिजन आपल्याला रिॲक्शनचा प्रॉडक्ट देणार आहे का? तर नाही. आपल्याला समजेल का नाही देता येते. बघा मी रीड करतेय. केमिकल रिॲक्शन्स ऑकर ऍज अ रिझल्ट ऑफ कोलिजन. केमिकल रिॲक्शन का होत आहेत? कारण रिॲक्टंट एकमेकांवरती कोलाइड होत आहेत, धडकत आहेत ते एकमेकांना. बिटवीन रिॲक्टंट स्पीसीज इट मे बी एक्सपेक्टेड दॅट रेट ऑफ रिॲक्शन इज इक्वल्स टू रेट ऑफ कोलिजन. सो जेवढं ते कोलिजन करतात तेवढा रेट जास्त पाहिजे असं तुम्ही अज्युम करू शकता, कारण कोलिजनने रिॲक्शन होते. मग जेवढे जास्त कोलिजन तेवढी फास्ट रिॲक्शन होणार. बट फॉर गॅस फेज रिॲक्शन्स, म्हणजे रिॲक्टंट पण गॅस आहे, प्रोडक्ट पण गॅस आहे, तर नंबर ऑफ कोलिजन्स इज फार मोर. खूप जास्त कोलिजन होत आहेत, अँड टिपिकली मेनी पॉवर्स ऑफ 10 कम्पेअर्ड टू द ऑब्झर्व्ड रेट. पण असं लक्षात आलं गॅस फेज रिॲक्शन्स मध्ये
10⁻14 कोलिजन्स होत आहेत. समजा किती कोलिजन्स होत आहेत? 10⁻14. म्हणजे रेट किती फास्ट असला पाहिजे बघा, पण रेट तितक्या फास्ट येत नाहीये. म्हणजेच काय, कोलिजन इज नॉट ओनली क्रायटेरिया. कोलिजन सोबत अजून काहीतरी क्रायटेरिया आपल्याला फॉलो करायचंय, कारण रेट ऑफ रिॲक्शन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू नंबर ऑफ कोलिजन झालं असतं तर प्रत्येक रिॲक्शन ही फास्टच असायला पाहिजे होती. पण फक्त कोलिजन होऊन फायदा नाहीये, आपल्याकडे काय पाहिजे? ऍक्टिव्हेशन एनर्जी पण पाहिजे. त्याच्यासाठी काय लिहिलेत बघा ते. फॉर द रिॲक्शन टू ऑकर, कोलायडिंग रिॲक्टंट मॉलिक्यूल मस्ट पॉजेस मिनिमम कायनेटिक एनर्जी. कोलिजन तर कराच, बट त्या कोलिजन सोबत त्या मॉलिक्यूलकडे मिनिमम कायनेटिक एनर्जी पाहिजे. दिस मिनिमम कायनेटिक एनर्जी इज कॉल्ड ॲज ऍक्टिव्हेशन एनर्जी. द रिॲक्शन वुड ऑकर ओनली इफ colliding molecule possesses kinetic energy equal to or greater than activation energy. प्रत्येक कोलाइड होणाऱ्या मॉलिक्यूलकडे काहीतरी मिनिमम कायनेटिक एनर्जी पाहिजे. त्या कायनेटिक एनर्जीला काय म्हटलं आपण? ऍक्टिव्हेशन एनर्जी. सो नंबर ऑफ कोलिजन्स किती पण होऊ देत, पण ते कोलिजन सक्सेसफुल आहेत ज्यांच्याकडे ती मिनिमम कायनेटिक एनर्जी आहे. त्यालाच आपण काय म्हणतो? ऍक्टिव्हेशन एनर्जी. इट इज रिप्रेझेंटेड बाय EA. नेक्स्ट थर्ड क्रायटेरिया आहे ओरिएंटेशन ऑफ रिॲक्टंट मॉलिक्यूल. समजा रिॲक्शन करायची आपल्याला, A आणि इकडे कोण आहे? BC सोबत कोलाइड करतोय. प्रोडक्ट मिळायला पाहिजे आपल्याला AB आणि बाय प्रोडक्ट C. तर याचा अर्थ साहजिक आहे A ने B सोबत कोलाइड केलं पाहिजे. A ने B सोबत कोलाइड केलं पाहिजे, सो दॅट तो काय बनवेल? AB. सो दॅट तो काय बनवेल? AB आणि C बाहेर पडेल. पण जर कोलिजनच्या टाइमला असा फेसिंग असता उलटा, तर CB असता तर AC सोबत कोलाइड झाला असता आणि प्रोडक्ट AC काहीतरी भलताच मिळाला असता आपल्याला. सो कोलिजन तर करायचंय, पण प्रत्येक कोलिजनने प्रोडक्ट बनतो का? नाही. जर त्या मॉलिक्यूलकडे मिनिमम कायनेटिक एनर्जी असेल तरच ते कोलिजन सक्सेसफुल ठरतं. मग आता ती एनर्जी पण आहे आणि कोणी कोणाला धडकलं तर चालेल का? तरी नाही. त्यांचं ओरिएंटेशन पण कसं पाहिजे? प्रॉपर पाहिजे, तरच आपल्याला डिझायर्ड प्रोडक्ट भेटणार आहे. मग आता मी तुम्हाला पोटेन्शियल एनर्जी बॅरियर म्हणजे ग्राफ ड्रॉ करून दाखवते. आपला रिॲक्टंट आहे इथे. रिॲक्टंटला जायचंय प्रोडक्टकडे. प्रोडक्ट स्टेबल असतात, सो त्यांची एनर्जी कमी असते. या ऍक्सिस वरती आपण एनर्जी ड्रॉ करतोय. इथे रिॲक्टंट प्रोडक्ट ड्रॉ केलेला आहे. रिॲक्टंटला प्रोडक्टकडे जात असताना तो काही असा डायरेक्टली जात नाही. तो कसा जातो? एक पोटेन्शियल एनर्जी बॅरियर क्रॉस करून जातो. ही ती मिनिमम कायनेटिक एनर्जी आहे रिॲक्टंटकडे. ही ती मिनिमम कायनेटिक एनर्जी म्हणजेच काय? एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन. रिॲक्टंट्स जेव्हा कोलाइड करणार आहेत, आफ्टर कोलिजन दे मस्ट गेट दिस कायनेटिक एनर्जी. त्यांची एनर्जी वाढून इतकी एनर्जी त्यांच्याकडे आली पाहिजे, तरच तो हा पोटेन्शियल एनर्जी बॅरियर क्रॉस करून प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट होऊ शकतात. सो दिस इज पोटेन्शियल एनर्जी बॅरियर डायग्राम, एनर्जी प्रोफाईल डायग्राम. समजला हा पार्ट सगळ्यांना? चला नेक्स्ट. आता जो पार्ट मी तुम्हाला सांगितला, 10⁻14 कोलिजन्स झालेत, त्यापैकी फक्त 7 कोलिजन्स सक्सेसफुल कोलिजन्स आहेत. किती? फक्त 7. म्हणजे किती कोलिजन्स होत आहेत इमॅजिन करा, आणि रेट ऑफ सक्सेस किती कमी आहे ते पण तुम्हाला लक्षात आलं असेल. मग हे कसं फाइंड करतात? तर एक फॉर्म्युला आहे, फ्रॅक्शन ऑफ सक्सेसफुल कोलिजन. किती मॉलिक्यूल सक्सेसफुली प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट झालेत? F इज इक्वल्स टू E⁻EA/RT. डायरेक्टली टिक करायला विचारला तरच, बाकी दुसरीकडे कुठेही विचारणार नाहीये. नेक्स्ट, all collisions of reactant molecule do not lead to chemical reaction. मी ते सांगितलंच आहे. ऑल collisions प्रोडक्ट मध्ये कन्वर्जन करणार नाहीये. The colliding molecule need to possess certain minimum kinetic energy greater than activation energy and proper orientation. Do you know, it has been observed that rate of most of chemical reaction usually increases with temperature. टेम्परेचर सोबत रेट ऑफ रिॲक्शन पण काय होतं? वाढतं.
त्याचं एक्झाम्पल एक दिलेलं आहे. ही लाईन एक इम्पॉर्टंट आहे त्याच्यामध्ये. क्वेश्चन्स बघायचे. ओके, त्याआधी अरेनियस इक्वेशन चॅप्टरच्या एंडकडे आलेलो आपण. अरेनियस इक्वेशन आहे k इज इक्वल्स टू a इंटू e रेज टू मायनस EA बाय RT. करेक्ट. ग्राफिकल डिटर्मिनेशन मध्ये टेक लॉग ऑन बोथ साइड. तर काय बनेल रे, पहिला तर ln घेऊया. तर हे बनेल ln k इज इक्वल्स टू ln a. टेकिंग ln ऑन बोथ साइड. मल्टिप्लिकेशन आहे म्हणून साइन काय झाली प्लस. हे काय बनणार आहे ln e रेज टू मायनस EA अपॉन RT. देयरफॉर ln k इज इक्वल्स टू ln a. हा जो पार्ट आहे तो समोर येईल. रेज टू पॉवर जी आहे ती समोर आली मायनस EA बाय RT. अँड ln e ची व्हॅल्यू काय असते 1. नाही लिहिली तरी पण चालेल. देयरफॉर याला मी आता लॉग मध्ये कन्वर्ट करते. लॉग के. लॉग कसा डायरेक्टली होतो का रे, तर आपल्याला त्याला 2.303 ने मल्टिप्लाय करायला लागतं. सो देयरफॉर 2.303 आता तो काय झाला लॉग के. 2.303 आता हा काय झाला लॉग ए मायनस EA अपॉन RT. समजा मला हे 2.303 नकोय तर मी काय करणार आहे बेसिकली याला डिवाइड करणार 2.303 ने. डिवाइडिंग होल इक्वेशन बाय 2.303. तर याच्या पण डिनॉमिनेटर मध्ये काय येणार आहे 2.303. समजलं. आणि हा पार्ट कट होऊन जाईल. आता फायनली जी इक्वेशन उरली ती काय उरली आपल्याकडे लॉग k इज इक्वल्स टू लॉग a मायनस EA अपॉन 2.303 RT. समजलं. याला कम्पेअर करा y इज इक्वल्स टू mx प्लस c. तर अगेन तुम्हाला समजेल की स्लोप निगेटिव्ह आहे आणि इंटरसेप्ट पण आहे. सो ग्राफ कसा येणार आहे y ऍक्सिस वरती कोण असणार आहे लॉग k. y ऍक्सिस वरती कोण आहे इकडे लॉग k. x ऍक्सिस वरती कोण आहे 1 अपॉन t. x ऍक्सिस वरती कोण आहे 1 अपॉन t. t ला सेपरेट आउट केलं तर लॉग a काय आहे आपला इंटरसेप्ट. लॉग a काय आहे इंटरसेप्ट. व्हॉट इज a? a इज प्री एक्सपोनेन्शियल फॅक्टर. e म्हणजे एक्सपोनेन्शियल आहे त्याच्या आधी येतो म्हणून काय म्हटलं त्याला प्री एक्सपोनेन्शियल फॅक्टर. नाहीतरी त्याला इनिशियल कॉन्सन्ट्रेशन मानाल. प्री एक्सपोनेन्शियल फॅक्टर. आणि स्लोप जो काही येणार आहे स्लोप तो काय असणार आहे स्लोप बघा इथे EA अपॉन 2.303. आणि स्लोपची व्हॅल्यू कशी येणार आहे निगेटिव्ह. ते इथून आपल्याला समजलं y इज इक्वल्स टू हा आहे m x आणि मी याला काय म्हणणार आहे प्लस c. पण स्लोप जो आहे तो मायनस EA अपॉन 2.303 आहे. सो स्लोप विचारतील तुम्हाला काय EA ची व्हॅल्यू देतील आणि म्हणतील व्हॉट इज द स्लोप. त्याला 2.303 ने मल्टिप्लाय करायचं अँड मायनस मध्ये आन्सर असणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट डिटर्मिनेशन ऑफ ऍक्टिव्हेशन एनर्जी. त्याच्यासाठी आपल्याकडे 2 k असतात ऍट 2 डिफरंट टेम्परेचर्स. लॉग ऑफ K2 अपॉन K1 इज इक्वल्स टू इथे काय येणार आहे EA अपॉन 2.303 R. 2 टेम्परेचर असणार आहे. आता जेव्हा इथे K2 ने स्टार्ट करताय तुम्ही 2 ने तर आत टेम्परेचर पहिला 1 असणार 1 अपॉन T1 मायनस 1 अपॉन T2. ऍट 2 डिफरंट टेम्परेचर 2 डिफरंट K च्या व्हॅल्यू येतात कारण टेम्परेचर आणि रेट कॉन्स्टंट एकमेकांवरती डिपेंडंट आहेत है ना. और आई कॅन मोर क्लिअरली से रेट कॉन्स्टंट इज टेम्परेचर डिपेंडंट. रेट कॉन्स्टंट इज टेम्परेचर डिपेंडंट. फॅक्टर्स अफेक्टिंग रेट ऑफ रिएक्शन्स कोणते आहेत रे. देर आर 2 फॅक्टर्स दॅट अफेक्ट द रेट ऑफ रिएक्शन. एक आहे टेम्परेचर दुसरा आहे कॅटलिस्ट. हे 2 ग्राफ तुमच्या समोर आहेत टेक्स्ट बुक मधलेच आहेत. इथे त्यांनी काय सांगितलंय कायनेटिक एनर्जीचा ग्राफ दिलाय फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्युल्स सोबत. कायनेटिक एनर्जी मी 2 पॉइंट्स देते. हा एक पॉइंट आहे जो T1 चा आहे. हा जो पॉइंट आहे तो T2 चा आहे. कोणाची कायनेटिक एनर्जी जास्त आहे T2 ची. कायनेटिक एनर्जी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर. सो T2 हे जास्त टेम्परेचर आहे T1 पेक्षा. मुलं हे ना हाईट कॅल्क्युलेट करतात. हाईट कॅल्क्युलेट नका करू कारण हाईट काय आहे फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्युल्स आहे.
जेव्हा तुम्हाला टेम्परेचरची व्हॅल्यू बघायची आहे, तुम्ही कायनेटिक एनर्जी व्हॅल्यू बघा. T2 इज ग्रेटर दॅन T1. हा पार्ट क्लिअर आहे. सो जेव्हा टेम्परेचर जास्त आहे, म्हणजेच कोणतं आहे, T2 इतक्या टेम्परेचरला फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्युल्स जर तुम्ही बघितले तर इतके फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्युल्स कोलाइड सक्सेसफुल कोलिजन्स करतायत. ओके. आणि जेव्हा टेम्परेचर कमी आहे हा पार्ट, तेव्हा फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्युल्स किती आहेत, फक्त हे. सो तुम्हाला लक्षात आलं, जितकं टेम्परेचर जास्त फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्युल्स कोलाइडिंग जास्त, टेम्परेचर कमी झालं फ्रॅक्शन ऑफ कोलाइडिंग मॉलिक्युल्स कमी झाले. याचाच अर्थ रेट ऑफ रिॲक्शन सुद्धा टेम्परेचर डिपेंडेंट आहे. हायर टेम्परेचरला रिॲक्शन फास्ट होते, हे ग्राफ थ्रू फक्त प्रूफ करून दिलं. कॅटलिस्ट टाकल्यावरती काय होतं, आता कॅटलिस्ट टाकल्यानंतर काय होतं त्याच्यासाठी आपण बघूया एनर्जी प्रोफाईल डायग्राम. हा पोटेन्शियल एनर्जी बॅरियर क्रॉस करताना जर काही प्रॉब्लेम येत असेल तर आपण त्याच्यामध्ये कॅटलिस्ट टाकतो. कॅटलिस्ट टाकल्यानंतर त्याचा पाथच चेंज होतो. म्हणजेच काय झालं, एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन कमी झाली, एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन डिक्रीजेस जेव्हा आपण त्याच्यामध्ये कॅटलिस्ट पुट करतो. आणि जर एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशनच कमी झाले तर रिॲक्शनचं स्पीड वाढलं. आपण म्हणतो कॅटलिस्ट इन्क्रीज द स्पीड ऑफ रिॲक्शन. कसं इन्क्रीज करतो तो, कॅटलिस्ट टाकल्यावर एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन डिक्रीज होते आणि म्हणून स्पीड इन्क्रीज होतं. ओके. या परत त्या पार्टला हा ग्राफ काय सांगतो मग आपल्याला, अगेन इथे फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्युल्स आहेत आणि इथे काय दिलेलं आहे, एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन. मला सांगा, आपण जेव्हा कॅटलिस्ट पुट करणार आहे तेव्हा एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन कमी असणार आहे. कमी म्हणजे ही ना, ही कोणती एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन आहे, कॅटलिस्ट पुट केल्यानंतर. आणि ही EA1 जी की जास्त आहे. मॅम तुम्हाला कसं कळालं जास्त आहे, अरे ही एक्स ऍक्सिस आहे, एक्स ऍक्सिस वरची ही जास्त व्हॅल्यू आहे, ही कमी व्हॅल्यू आहे. कमी व्हॅल्यू कधी येते EA ची, कॅटलिस्ट टाकल्यानंतर. सो कॅटलिस्ट टाकल्यानंतर यू कॅन सी किती सक्सेसफुल कोलिजन्स आहेत. पण कॅटलिस्ट टाकायच्या आधी सक्सेसफुल कोलिजनचा काउंट कसा आहे, कमी आहे. सो हे पण ग्राफिकली त्यांनी प्रूफ केलेलं आहे. 2023 मध्ये काही क्वेश्चन्स नाहीयेत, सो आपण एका बुक मधून क्वेश्चन घेतलेले आहेत. अरेनियस इक्वेशन इज K इज इक्वल्स टू A इंटू E रेज टू मायनस EA बाय RT. ऍक्च्युअल फॉर्म्युला हा आहे. सो K इज इक्वल्स टू कुठे, इथे, A इंटू E रेज टू मायनस EA बाय RT आहे, इथे घोळ केलाय, रॉंग. K इज इक्वल्स टू A इंटू E रेज टू, अगेन इथे घोळ केलाय, कट. आता उरलेले दोन ऑप्शन A इज इक्वल्स टू आहेत. जर A इज इक्वल्स टू लिहित असाल तर K डिवायडेड बाय, तो सर्व पार्ट इकडे येईल, E रेज टू मायनस EA बाय RT इज इक्वल्स टू A. हा पार्ट वरती जाईल. सो इक्वेशन काय बनेल, A इज इक्वल्स टू K इंटू E रेज टू प्लस EA बाय RT. सो A च्या टर्म्स मध्ये K इंटू E रेज टू आता मायनस नसणार आहे, काय असणार आहे ते प्लस. बघा आपल्याला वाटतं की अरे फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन आहे, U होणार आहे, पण त्याच्यात पण त्यांनी थोडासा चेंज करून दिला. नेक्स्ट, when a graph of log to the base 10k is plotted against 1 upon t, the slope of the line is, आपण ही हा ग्राफ ड्रॉ केलेला आहे. log k, log लिहिते तेव्हा त्याचा बेस पक्का 10च असतो. 1 upon t ला निगेटिव्ह स्लोप सोबत ग्राफ आलेला, करेक्ट. आणि त्याचा स्लोप काय होता रे, K इज इक्वल्स टू, मी असंही म्हटलेलं तो मायनस मध्ये एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशनला 2.303 ने डिवाइड करायचं होतं. येस ऑर नो. सो बघा काय येणार आहे, EA अपॉन 2.303 R लिहायचा राहिलेला आपला, मायनस EA अपॉन 2.303 R. सो ऑप्शन नंबर डी ला टेक करा. आता R कुठून आला ते एकदा पाहूया. या इक्वेशन मध्ये बघा EA ला डिवायडेड बाय काय खाली 2.303 R. सो नेक्स्ट पेज वरती पण EA ला खाली काय आहे 2.303 R. ग्राफ मध्ये आपला R लिहायचा राहिलेला आहे. ग्राफ मध्ये मायनस EA अपॉन 2.303 R आहे, तो R तिथे लिहायचा राहिलेला आहे. डन. सो आता तुम्हाला इथे R का आला ते लक्षात आलं असेल. ऑप्शन डी टिक केलेले ऑलरेडी. नेक्स्ट क्वेश्चन, द इफेक्टिव्ह कोलिजन कोलाइडिंग मॉलिक्यूल मस्ट हॅव sufficient kinetic energy.
सफिशियंट कायनेटिक एनर्जी. मॅम मिनिमम होतं ना आन्सर. येस मिनिमम आहे, पण इथे पोटेन्शियल म्हटलेलं आहे, इथे मॅक्सिमम एनर्जी म्हटलेलं आहे, इथे सफिशियंट पोटेन्शियल एनर्जी म्हटलेलं आहे. सो आन्सर काय टिक करणार आपण? मिनिमम म्हणजे सफिशियंट कायनेटिक एनर्जी. कोलिजन थिअरी इज सॅटिस्फॅक्टरी फॉर बायमॉलिक्युलर रिएक्शन. हेडिंगच दिलती आपण कोलिजन थिअरी फॉर बायमॉलिक्युलर रिएक्शन. सो दॅट्स ऑल फॉर केमिकल कायनेटिक्स चॅप्टर. भरपूर सारे आपण क्वेश्चन्स केलेले आहेत. मेनली पार्ट 1 मध्ये फार इझी न्यूमेरिकल आहे. पार्ट 2 मध्ये तुमचं फॉर्म्युला ऍप्लिकेशन जास्त झालेलं आहे. इथे आपला फिजिकल केमिस्ट्री कम्प्लिटली एंड होतो. मीट यू इन नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर. टिल देन थँक्यू सो मच.